पुरुषाच्याही बरोबरीला माग चालते समर्थ सफला गणीच पावी भावी जननी हेच साकडे लोकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी दहा घरी उधर उसरवार करून त्याला म्हसकेला पैक दिल्यात. आता त्याचा फोन बी लागत नाही आणि तो बी गायब. काय करू सांगा. त्यानं ह्याच हॉस्पिटलचा पत्ता दिला आता मला म्हणला होता ह्याच हॉस्पिटलात घेऊन ये तिला. तू काय केलंस? कुणाला पकडलंस? कुणाला आत टाकलंस? त्या प्रकरणात फक्त प्रकरण दाबण्यासाठी पैसे खाल्लेस तू लोकांकडून. तू आता मला भ्रष्टाचार निर्मूलनाचे धडे देऊ नकोस. तुझ्या दृष्टीने महत्वाचं नसेल पण माझ्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. तिची इल्युजन्स मात्र अजून कमी होत नाहीयेत. म्हणून मग मी तिला सांगितलंय की तिची पिंकी आहे इन्क्युबेटरमध्ये. अहो पण असं खोटं सांगून ती त्यातून बरी कशी होणार? नाही, बरोबर आहे तुमचं, पण मी एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेते मिलिंद. हे बघ आदित्य, सायकोलॉजीचा अभ्यास मी केलाय, त्यामुळे माणसाला कशाचा त्रास होतो कशाचा होत नाही हे तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं. आणि जेव्हा माणसाला असं वाटतं ना की आपण फसवले गेलोय तेव्हा तो या जगातनं उठतो. च्या तुलनेत महाराष्ट्रात 0 ते 6 वयोगटातील मुलींचे दर हजारी मुलांच्या प्रमाणात 913 वरून 887 इतकी घसरलेली आहे. खरं तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी स्त्री सुधारकांच्या राज्यात ही स्त्री संख्येची होत असलेली घसरण अत्यंत चिंताजनक आहे. यासाठी शासनानं कठोर पावलं उचलली पाहिजेत. महाराष्ट्राचा सेक्स रेशो ही अतिशय घसरलेला आहे आणि या जिल्ह्याचा क्रमांक तर खालून पहिला लागतोय. आमच्या महिला आयोगाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. आणि मंडळीनो, आज मला इथं अतिशय खेदानं नमूद करावंसं वाटतं की इथली प्रशासकीय यंत्रणा अत्यंत संथ गतीनं काम करते. शहरात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढलंय. या हत्या होऊ नयेत म्हणून इथल्या प्रशासनानं कठोर पावलं उचलायला पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे. हा सर, बोला. त्या महिला आयोगाच्या काही सदस्यांचं शिष्टमंडळ आपल्या जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या संदर्भात काय काय पावलं सरकार उचलतंय ते पाहायला आलेत. हो, माहितीये. हो, नुसतं माहितीये नाही, तुमच्या सगळ्या कारभारावर टीका करतायत त्या. जरा टीव्ही लावून बघा घरातला. हो सर, पाहिलं, माहितीये. हो, नुसतं माहितीये काय, तेही तेच म्हणतायत की शहरात एवढ्या भ्रूण हत्या होत असताना तहसीलदार हाताची घडी घालून घरात टीव्ही बघत बसतात का म्हणून. सर, शिष्टमंडळ मला भेटलं. आपण ज्या पद्धतीचं जे काम करतोय ते त्यांना दाखवलं. आता ते पाहिल्यानंतर सुद्धा ते जर अशा पद्धतीची टीका करणार असतील तर ते का करतात मला नाही माहिती. ज्योती मॅडम, नुसते कागदी घोडे नाचून काहीही होत नसतं. प्रत्यक्ष काम काय केलं ते सुद्धा दाखवावं लागतं. आजकाल माणसं नुसतं कागद दाखवून नाही समाधानी होत. सर सर
सर पण आपण त्या डॉक्टर राजमानेंवरती कारवाई केली आहे ना. अहो त्या एकट्या डॉक्टर राजमानीला पकडल्याचं कौतुक तुम्ही किती दिवस गिरवत बसणार आहात ज्योती मॅडम? आपल्या जिल्ह्याचा सेक्स रेशो सगळ्या महाराष्ट्रात खालून पहिलाय. सगळीकडे याच गोष्टीचा डांगोरा पिटला जातोय. मी जाईन तिथं पत्रकारही मला हाच प्रश्न विचारतायत. उद्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत ते मला हेच प्रश्न विचारणार आहेत. सर मी माझं काम प्रामाणिकपणे करतेय सर. क्वालिटी वर्क पाहिजे, क्वालिटी वर्क, त्याला महत्व आहे. सर मी माझ्याकडून प्रयत्न करतेय पण आपला स्टाफ इनएफिशियंट आहे, त्याला मी काय करू? आता तुम्ही तुमच्यावरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका. मी माझ्यावरची जबाबदारी कोणावरही ढकलत नाहीये सर. फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं मी एकटी नाही करू शकत. मला स्टाफच्या मदतीची सुद्धा गरज आहे. अहो त्या महिला आयोगाप्रमाणे तुम्हीही सरकारी यंत्रणेकडे बोट दाखवताय. अहो हाच तुम्ही अकार्यक्षम असल्याचा पुरावा नाही का ज्योती मॅडम? हे बघा, काही हालचाल पटकन करते ते का बघा, नाहीतर आता तुम्हीच अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवला जाईल तुमच्यावर. काय झालं? ज्योती, तुझ्या काळजीचं कारण आजची बातमी तर नाही ना? हो, कलेक्टर साहेब मला खरं तर खूप बोलले. माझ्यामुळे त्यांची आणि प्रशासनाची बदनामी झाली म्हणून. पण तू त्यांना सांगितलं नाहीस की ही बातमी चुकीची आहे म्हणून? गुरुजी ऐकून घेतील तर ना. वाटतात तेवढे साधे सोपे नाही आहेत कलेक्टर साहेब आमचे. शिवाय डॉक्टर्स त्यांच्याकडे गेले असणारच, त्यांना सांगितलं असणारच. मग मलाही राग आला. मी सुद्धा त्यांना म्हटलं करायची ती चौकशी करा तुम्ही. शाबास बेटा, कर. नाही त्याला डर कशाची? गुरुजी बदलीची भीती आहेच ना. म्हणजे चौकशीतून काही निष्पन्न नाही झालं तरी चौकशी दरम्यान होणारा त्रास नकोसा वाटतो. अगं ही तर तुझी सुरुवात आहे आणि खऱ्याला नेहमी जास्त झगडावं लागतं. मी आणि माझे इतर सहकारी अनेक वर्ष असा संघर्ष करतोय आणि फक्त कलेक्टरनी झापलं म्हणून तू एवढी निराश झालीस? असं नाही शोभाताई. तुम्ही निस्वार्थी बुद्धीने समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका आहात. मी पडले सरकारी नोकर. बदलीची भीती तर आहेच, तो तर हक्क आहे त्यांचा. 4 वर्ष मेळाघाटात होते मी आणि माझा मुलगा उत्कर्ष, आणि प्रवीण इथे जळगावला. आत्ता कुठे 2 महिन्यापूर्वी या गावात एकत्र आलोय आम्ही. आता पुन्हा बदली नकोशी वाटते गुरुजी. शिवाय या भागात आदिवासी विभाग आहे म्हणून. ज्योती, मी तुझी मनस्थिती समजू शकते, पण आय एम सॉरी टू से, तू माझी निराशा केलीस. खूप खूप निराशा केलीस तू माझी. स्त्री भ्रूण हत्या हा विषय अतिशय गंभीर आहे, ज्याची नोकरशाही कधी दखलच घेत नाही. पण तू एक संवेदनशील अधिकारी आहेस असं धाड सत्रात मला वाटलं होतं.
पण तू सुद्धा शेणाचीच निघालीस, कणा नसलेली, छोट्या छोट्या गोष्टीत निराश होणारी. ज्योती बेटा, तू शोभाताईंच्या रागामागची भावना लक्षात घे, ती खरी आहे. त्यांचे शाब्दिक प्रवाह तू विसरून जा. हा, नाही गुरुजी, शोभाताई बरोबर बोलल्या. त्यांनी अंजनच घातलं माझ्या डोळ्यात. मी तुमची मानस कन्या विसरून गेले होते क्षणासाठी. मी रडेन, पण लढेन. बदलीची भीती वाटत होती, पण आता नाही. आता लढेन. गुड. आणि आता जरा तुझ्या टॅक्टिक्स बदलून काम कर. म्हणजे ज्योती, आपल्यापासून जवळच कर्नाटकामध्ये सगळ्या जमिनींचे 7/12 ऑनलाईन केलेले आहेत. तसं या बाबतीत पण आपण काही करू शकतो का? हो, करता येईल ना. म्हणजे सगळी सोनोग्राफी सेंटर्स ऑनलाईन केली तर गरोदर महिलांचे रिपोर्ट्स आपल्याला ऑनलाईन मागवता येतील. त्यामुळे कुठलाही डॉक्टर गर्भलिंग निदान करायला धसावणार नाही. ग्रेट. ही कल्पना मी कलेक्टर साहेबांना सांगते. मला असं वाटतं त्यांचा राग निघून जाईल. म्हणजे खून होण्यापूर्वीच खून होऊ नये अशी दक्षता घ्यायला हवी, खून झाल्यानंतर तपास करण्याऐवजी. गुरुजी, थँक्यू. थँक्यू शोभाताई. आज तुमच्यामुळे माझी निराशा दूर झाली. खरं तर मी आज ऑफिसला जाणार नव्हते, पण आता जातेच. गुरुजी, मी आदित्यच्या हॉस्पिटलमध्ये जायला लागले ना त्या सविताला तपासण्यासाठी, तेव्हापासूनच मला शंका वाटत होती की आदित्य या इल्लीगल अबॉर्शन्स मध्ये गुंतलेला असणार. पण फक्त शंकाच होती ती. म्हणजे मी काही विचार नाही केला फार त्यावर. काही बाई बोलायचे लोक सुद्धा त्याच्या हॉस्पिटलबद्दल, पण तेव्हाही मी हाच विचार केला, लोकांना याची प्रगती बघवत नसणार म्हणून बोलतायत आपले ते. मी दुर्लक्ष केलं. पण आता मात्र मला खात्री वाटत चालली की आदित्य अशा प्रकरणात गुंतलेला आहे. काय? हो गुरुजी, माझ्या संशयाचं रूपांतर आता खात्रीत झालेलं आहे. पण तुला असं का वाटतंय? मी स्वतः ज्योतीला सांगितलं होतं की या शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलची तपासणी करा, त्यातून माझ्या मुलाचं हॉस्पिटल वगळू नका. त्याप्रमाणे तिनं त्याच्या हॉस्पिटलची तपासणी केली, पण तिलाही तिथं काही सापडलं नाही. नंतर ती घरी येऊन तिनं त्याची माफी मागितली, आणि तरीही तुला वाटतं की तो दोषी आहे? हो गुरुजी, मी या बाबतीत ठाम आहे. आदित्य दोषी आहे. अहो, त्यांनी मधुराचं सुद्धा असंच अबॉर्शन केलं, तिला न सांगता. त्याच्याशी मी बोलले तेव्हा तो काय म्हणाला?
मधुरा प्रेग्नंट होती आणि मी तिचं अबॉर्शन केलं. आणि कारण काय तर म्हणे बाळ विकृत होतं. मधुराचाही गर्भपात तिला न सांगता? नाही, पण अगं तो डॉक्टर आहे, त्यानं काही विचार करूनच निर्णय घेतला असणार, होय की नाही? नाही गुरुजी, असं नाही. अहो त्यांच्या हॉस्पिटलमधल्या सविताचं सुद्धा त्यांनी असंच अबॉर्शन केलंय, तिला न सांगता. कारण पुन्हा तेच, बाळ विकृत होतं. सविताचंही अबॉर्शन तिला न सांगता? अहो दोन्ही केसेस मध्ये हे असं असं कसं असेल एकच कारण? बरं आपण तेही समजून चालू. असतात दोन केसेस काही वेळा सिमिलर, पण त्याचं त्यांनी काही रेकॉर्ड सुद्धा ठेवलेलं नाही दोन्ही केसेस मध्ये. आता असं रेकॉर्ड ठेवणं हे त्याला कायद्याने बंधनकारक नाहीये का? हो, बरोबर आहे तुझं. पण तू म्हणतेस ते सिद्ध करण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा नाहीये. त्याच्यावर आरोप ठेवण्यापूर्वी आपल्याला आणखीही काही पुरावे लागतील. गंमत तर तीच आहे ना, त्यांनी कुठलाही पुरावा मागे ठेवलेला नाही. म्हणजे पुढे मागे चौकशी झालीच तर हा त्यात सापडणार नाही. ठीक आहे, मी त्याला खडसावून विचारतो आणि तूही तुला काही पुरावा सापडतो का ते बघ. मी बघेनच पुरावे सापडतात का. पण गुरुजी माझी खात्री कधी झाली माहिती? मी त्याच्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडत होते ना एकदा तेव्हा. अहो या हॉस्पिटलमध्ये असं काही होत नाही हो. अहो असं कसं होईल? आमच्या गावातल्या 10-12 बायकांनी पोरं पाडली इथं येऊन. काय? तू म्हणतेस ते खरंही असेल कदाचित, पण मला नाही वाटत माझा मुलगा असं वागेल. गुरुजी मलाही मनातून तुमच्यासारखंच वाटतंय. वाटतं की तुमचं खरं ठरो आणि माझं खोटं. पुरावा तर मी मिळवेनच गुरुजी. तुम्ही कसे आहात? तुम्हाला साधं कळवता सुद्धा आलं नाही हिला ऍडमिट केल्याचं? अहो मी 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 तुम्हाला कळवणारच होतो. कधी? अहो तुम्ही लग्न केलं तिच्या बरोबर आम्हाला मान्य नसताना, पण तरी आम्ही समजून घेतलंच ना की आपल्या मुलीचा व्यवस्थित सांभाळ करेल हा माणूस आयुष्यभर. पण काय केलं? तिला हॉस्पिटलला आणलं आणि तिचे आई वडील म्हणून आम्हाला कळवण्याची काही जबाबदारी नव्हती का? त्या डॉक्टर सुषमांनी फोन करून सांगितलं की तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिची मनस्थिती ठीक नाहीये. का केलं तुम्ही असं? हे बघा, आय एम रिअली सॉरी. सॉरी? सॉरी कॅनॉट मेक अ डेड मॅन अलाइव्ह. तुम्ही बर्बाद केलं माझ्या मुलीचं आयुष्य. हे बघा, मला तुम्हाला आणखीन त्रास द्यायचा नव्हता. सविताला बरं करणं ही माझी जबाबदारी होती. कृपा करून तुम्ही जबाबदारी आताही घेऊ नका. आम्ही आमच्या मुलीला परत घेऊन जायला आलोय. हो, असं का बोलताय? हे बघा, तुम्ही मला माफ करा. मला मान्य आहे, मी तुम्हाला सांगायला हवं होतं.
पण मला एक तरी संधी द्या. नाही, ते आता शक्य नाही. सविता, तुम्ही तिचे आई बाबा का? हो. नमस्कार, मी सुषमा. तुम्ही सुषमा मॅडम? हो. तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही मॅडम. आम्ही तिला घरी घेऊन जायला आलो. अहो पण सविताला काय वाटतंय? मला मिलिंद बरोबर राहायचंय. अहो, मी तुम्हाला तिला घरी घेऊन जाण्यासाठी नव्हतं बोलवलं, फक्त तिची तुमची भेट व्हावी म्हणून बोलवलं होतं. आता गेले 3 महिने मी तिची ट्रीटमेंट करते. मी तुम्हाला खात्रीने सांगते की मिलिंदचं सुद्धा तिच्यावर तेवढंच प्रेम आहे. अहो, ती इथेच अगदी नक्की बरी होईल. हॅलो, सुषमा मॅडम. मी मिलिंद बोलतोय. मॅडम, मला तुम्हाला भेटायचं आहे. खूप काही गमावून बसलोय मी या आयुष्यामध्ये आणि खूप चुका केल्यात. मॅडम, सविताच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे आणि मला तिला गमवायचं नाहीये. खरंच गमवायचं नाहीये. नाही. हो हो, बरोबर आहे तुमचं. पण तिच्या आई वडिलांना काही सांगण्याचं धाडस नव्हतं माझ्यात. हो मॅडम, तुम्हालाही हे सगळं समोर सांगायची भीती वाटत होती मला, म्हणूनच फोन केला. किती वाजता येऊ मी? दुपारी 2 वाजता? हो चालेल. ठीक आहे. हां, हो 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 हो, याच नंबरवर मेसेज केला तरी चालेल मला. हो. सुषमा मॅडम, थँक्यू सो मच. ठेवतो. अगं चंद्रा मावशी, ती साधी सुधी कुत्री नाहीत. मग शिकारी आहेत, शिकारी. अगं एकदा रक्तात चटक लागली की तेच मागतात बघ. ए, काहीतरी वंगाळ बोलू नकस. मला कसं तरी होतंय बघ. नाही गुरुजी, अहो अपयशी तुम्ही नाही, अपयशी तर आदित्य आहे. पण त्याच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी माझी होती ना. का असं वागला तो माझ्याशी? आज माझीच मला शरम वाटते. सुषमा, माझ्या विरुद्ध तुमच्या मनात बरंच काही भरवलेलं दिसतंय तिने. हे फक्त फ्रस्ट्रेशन पोटी करते. ती एक सायकॉलॉजिस्ट आहे आणि तिच्या या विद्येची आता तिलाच खरी गरज आहे.